एवरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। कसे आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते खूप खूप मस्त असा। मी दीक्षा आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर मागच्या एका ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं की मी तुम्हाला माझं किचन टूर देईल म्हणून। तर आज मी तुमच्यासोबत ते शेअर करणार आहे, मी कसं मॅनेज करते, कसं काही ठेवलेलं आहे, तर तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आहे ना किचनमध्ये असं फॅन्सी आयटम काहीही दिसणार नाही, जसे की खूप छान छान ऑर्गनायझर्स वगैरे। ते मी अजून सध्या त्यामध्ये इन्व्हेस्ट करायला प्रिफर करत नाही, पण जेवढे काही मला वाटतात की मी फ्युचरमध्ये वापरू शकेल आणि मला आता सध्या त्याची गरज आहे, अशाच वस्तू मी माझ्या घरामध्ये ठेवलेल्या आहेत। तर किचन टूर तुम्हाला दाखवते मी कसं आहे ते। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। पण हो, चॅनलवर नवीन असाल ना तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या, कारण की तुमचा एक सबस्क्राईब, तुमची लाईक आणि तुमचं कमेंट मला लिटरली खूप जास्त मोटिवेट करतं। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर ही आहे एंट्रन्स माझ्या किचनची। तर किचनमधून असं आलं की अशी सुरुवात होते। तर बोर्ड एंट्रन्स आहे आणि त्या शेजारी बोर्ड आहे आणि त्याच्या शेजारून लगेच आहे ना इथे एक मांडणी सुरू होते डब्यांची। तर अशी काही ही मांडणी आहे आणि भरपूर स्पेशियस अशी मांडणी आहे, त्यामुळे मला आहे ना म्हणजे डब्बे इकडे तिकडे ठेवायला आणि म्हणजे व्यवस्थित माझे सगळे डब्बे याच्यामध्ये बसून जातात, उलट खाली पडते जागा काहीतरी। आणि तर सगळ्यात आधी ना सगळ्यात वरती मी असे डब्बे ठेवलेले आहे जे की मला खूप जास्त लागत नाही आणि जे लागतील पण असतील ना तर असे साहित्य ठेवलेलं आहे की जे मला म्हणजे काढायला इझी जाईल। असं जड वगैरे काहीच ठेवलेलं नाही, फक्त हा एक डब्बा आहे ना यामध्ये मी डाळ वगैरे स्टोअर केलेली आहे, पण ते मला जास्त लागत नाही म्हणून वरती ठेवून दिलेली आहे। तर त्याच्याच खालचे जे ही लाईन आहे ना, तर या डब्यांमध्ये ना मी सगळे जे काही पिठं वगैरे असतात, हे इकडले 4 डबे आहेत ना, याच्यामध्ये मी पिठं ठेवते जे की मला किचनमध्ये लागतात, जसे की बाजरीचं पीठ, ज्वारीचं पीठ, सगळे काही। त्यानंतर तिकडचे छोटे छोटे डबे असतात, त्याच्यामध्ये मी पोहे, त्याच्यानंतर तांदूळ, शेंगदाणे असं काही स्टोअर करते। तर त्याच्यानंतर हे जे मोठे मोठे डबे आहेत ना, तर या डब्यामध्ये ना मी जे मोठे मोठे डबे असतात तर शक्यतो आहे ना 1, 2, 3 हे थोडेफार किराणा स्टोअर वगैरे करण्यासाठी करते। आणि त्याच्या शेजारी ॲस्थेटिक म्हणून थोडंसं असं काहीतरी दिसावं म्हणून हा असा खलबत्ता मी ठेवलेला आहे। तर हा पूर्ण पितळी खलबत्ता आहे आणि खूप जडसुद्धा आहे। तुम्हाला मी सांगितलं पण होतं लास्ट व्लॉगमध्ये की तो 7 किजीचा आहे म्हणून आणि आईकडून आणलेला होता। तर हे पण थोडेफार डबे आहेत। तर या जे काही खालच्या मांडण्या आहेत ना, हे प्रथमच्या हाताला खूप इझिली ॲक्सेसेबल असतात, म्हणून मी यामध्ये ना असे जडजड डबे ठेवलेले आहेत 2। आणि हा जे आहे ना हा खोकं वगैरे म्हणजे बॉक्स, तर या बॉक्समध्ये ना सगळी छोटी मोठी जी भांडी आहेत ना ती मी स्टोअर केलेली आहे, जसे की वाट्या, ताटल्या, प्लेट्स, चमचे, जे की एक्स्ट्रामध्ये आहे ते मी याच्यामध्ये शेअर केले म्हणजे स्टोअर केलेलं आहे। याच्यावरती 2 डबे ठेवलेले आहे, जागा आहे म्हणून ठेवून दिले त्याच्यावरती। तर एक पिठाचा डब्बा आहे हा, म्हणजे पलथन जे लागतं ना आपल्याला ते ठेवले, आणि हे अजवानसाठी जे की बिस्किटचा डब्बा होता तो मी असा वापरला। आणि त्याच्या शेजारीच इथं माझे ना 2 याचे डब्बे आहे, म्हणजे मसाल्यांचा डब्बा आहे आणि खालचा डब्बा जो आहे ना त्याच्यामध्ये मी मसाले स्टोअर करते। आता हे परत मी ना कुरतडून घेतलेलं आहे त्याकडे थोडंसं दुर्लक्ष करा। आणि खालची जी ही मांडणी आहे ना, या मांडणीमध्ये शक्यतो आहे ना असं सामान राहतं जे की मला लवकर आवरता पण येईल आणि लवकर ठेवता पण येईल, जसे की हे मोठे मोठे साहित्य, जसं की हे मला लगेचच लागतात, त्यामुळे मी असं ठेवलेलं आहे। आणि यामध्ये मी जास्त बारीक सामान अजिबात ठेवत नाही, नाहीतर खूप जास्त मेस क्रिएट होतो प्रथममुळे। तर अशी काही ही मांडणी आहे, बघू शकतात अशी भरगच्च ही मांडणी आहे। तरी मला अजून डबे कमी पडतात, तर घ्यायच्या विचारात आहे मी, नक्कीच करेन। तर मांडणीच्या शेजारीच बघितलं ना तर इथं एक स्विचचं म्हणजे स्विचचं हे बोर्ड दिलेलं आहे, तर त्याच्या खालीच आहे ना मी माझं एक शेल्फ्स आहे हे ठेवलेलं आहे। यामध्ये सगळे असे शेल्फ्स आहे, हे डिवायडेड आहे कशासाठी ते मी तुम्हाला दाखवते। त्याच्यावरती ना स्पेस आहे, तर त्यामुळे मी इथं मिक्सर ठेवलेला आहे आणि त्याच्या लगेच शेजारी मी इथं केटल ठेवलेला आहे, कारण की बोर्ड एकच ठिकाणी आहे ना, तर त्यामुळे मला असं दोन्ही वस्तू इथं ॲक्सेसेबल राहावेत म्हणून फक्त प्लग इन करायचं आणि वापरायला घ्यायचं। तर असे मी 2 इलेक्ट्रिकल डिव्हाइसेस इथं ठेवलेले आहेत। लवकरच इथं चॉपरसुद्धा ॲड होईल। आणि हे जे मांडणी आहेत ना, ही मांडणी मी अशी ठेवलेली आहे कारण की ना प्रथम खूप जास्त पसारा पांगवतो त्यामुळे। तर ही अशी आहे, तर व्यवस्थित नाही दिसत, 1 मिनिट। ही काही अशी प्रकारची मांडणी आहे। तर हे प्रत्येक ड्रॉवर आहेत ना, हे सगळे डिवायडेड आहे। तर याच्यामध्ये माझे सगळे टूल्स असतात किचनचे जे की मला लागतात, जसे की चॉपर वगैरे, सेलोटेप, हे काय म्हणतात त्याला सिल्वर फॉईल, ते काही सिल्वर फॉईल म्हणतात ते सिल्वरवर असं काही। त्याच्यानंतर खालचं ड्रॉवर जर बघितलं ना, त्याच्यामध्ये पण टूल्स असतात, जसे की वेइंग स्केल, बेकिंगचं सामान आहे, थोडंफार छोटे मोठे मोदक मोल्ड, आणि हे मला कधी लागतं रोजमेरी लिव्स, तर ते पण मी याच्यातच ठेवलेलं आहे।
त्याच्या खाली जर गेला ना तर इथं मग मी मेजरिंग कप ठेवलेले आहे. हे ना माझ्याकडे खूप जास्त क्वांटिटीमध्ये आहे, म्हणजे हे 18 कप्स आहेत. तर मी 2 सेट घेतलं होतं, एक स्टार्टिंगला घेतलं होतं तर ते 6चं होतं, नंतर 12चं. असे माझ्याकडे 18 आहेत, तर ते मी असं मॅनेज करून घेते. आणि याच्या मागं पण मी थोडेफार चॉपर वगैरे काहीतरी असं ठेवत असते. त्याच्या खालीच बघायला गेलं ना तर इथं सगळं देवपूजेचं सामान असतं, म्हणजे देव वगैरे नाही आहे, पण यामध्ये दिवे, ताटल्या, प्लेटी जे काही आपण देवांसाठी वापरतो ते यामध्ये स्टोअर केलेलं आहे. आणि त्याच्या खालीच गेलं तर यामध्ये सगळं औषधी वगैरे आहे आणि एक्स्ट्राचे कॅरीबॅग्स मी यामध्ये स्टोअर करून ठेवते. तर हे असं काहीतरी माझं ड्रॉवर आहे. आता हे याच्या शेजारी जर गेलं ना तर इथून माझा किचन स्लॅब सुरू होतो. तर सर्वात आधी इथं मी केटल ठेवलेलं आहे. इथं आता मी इडली बॅटरचं फर्मेंटेशनचं ठेवलेलं आहे, म्हणून तो इथं आहे, नाही तर हे नसतं इथे. त्याच्या ठिकाणीच पोळीचा डब्बा आणि लगेचच इथं मी माझं जे दैनंदिन जीवनासाठी जो काही साहित्य लागतो, जसे की चहापत्ती, तेल, तूप, मीठ, हे सगळं असं ह्या कोपऱ्यावर ठेवलेलं आहे. या कोपऱ्याच्या वरती गेलं की लगेचच हे सुरू होतं. तर हे मी लास्ट व्हिडिओमध्ये ऑर्गनाईज करून घेतलेलं होतं, कारण की हे खूप जास्त मेसी क्रिएट होऊन जातं याच्या, म्हणजे खूप जास्त खराब होतं. तर त्यामुळे हे मी असं ठेवलेलं आहे. तर यामध्ये ना मी डेकोरेट करण्यासाठी माझ्या जे काही फेवरेट जार्स आहे ते इथं ठेवलेले आहे. वरती पण काचेच्या जार्स आहे आणि वरती पण थोडेफार जार्स आहे, म्हणजे बरण्या आहेत. तर असं काही हे मी ऑर्गनाईज करून घेतलेलं आहे. तर जसं इकडं येतं ना तर इकडे बघा, तर इकडे अशी मोठी विंडो आहे. तर या विंडोमध्ये मी माझे सगळे जे म्हणजे थोडंफार डेकोर करण्यासाठी इथं मी थोडेफार आर्टिफिशियल प्लांट ठेवलेले. हे छोटे छोटे दिसत आहेत ना, हे आर्टिफिशियल प्लांट आहे. आणि हे जे दिसत आहे तुम्हाला हे ना ओरिजिनल प्लांट आहे, मनी प्लांट, जे की मी मातीमध्ये लावलं आहे. आणि जो काही कंटेनर आहे ना तो म्हणजे माझ्याकडे डब्बा होता पण त्याचं झाकण खराब झालं, तर मग मी त्याच्यात लावून घेतलेलं आहे. तर असं काही आहे. आणि त्याच्यानंतर किचन स्लॅबवरती मी जास्त काही पसारा ठेवलेला नाही आहे, फक्त शेगडी आहे, तो रॅक आहे आणि तिथं थोडंफार पसारा. त्याच्यानंतर इकडे लगेच आहे ना, इकडे बेसिन आहे आणि इकडे ना लगेचच पाणी स्टोअर करण्यासाठी असं काही त्यांनी ओटा करून घेतलेला आहे. म्हणजे सिन्नरमध्ये ना तुम्ही मोस्टली घरामध्ये बघाल ना तर अशी पद्धत तुम्हाला नक्की बघायला मिळेल, म्हणजे असा ओटा करून घेता आणि त्याच्यावरती पाण्याचं स्टोरेज असं काढलं जातं. तर इथं मी माझं पिण्याचं पाणी स्टोअर करून ठेवत असते. आणि त्याच्यावरतीच बघितलं ना तर तिथे ना त्या म्हणजे तिथं 2-3 खिळे आहेत. तर खिळे आहेत ना त्याला एक ठिकाणी मी हे ठेवलेलं आहे माझं वायपर, जे की मला खूप जास्त लागतं. आणि इकडून 2 खिळे आहेत, तर त्यांना मी असं माझं चॉपिंग बोर्ड आहे, जे की मला खूप जास्त फ्रिक्वेंटली लागतं. आणि सोबतच चाळणी आहे, ज्याचा मी खूप जास्त वापर करते भाकरी ठेवण्यासाठी, चपात्या ठेवण्यासाठी. गरम गरम चपात्या त्यावर ठेवल्या ना तर घामाळत नाही, म्हणून ते मी असं वरती ठेवलेलं आहे. आणि त्यामुळे ना ते मला खूप जास्त ॲक्सेसेबल पडतं, मला खूप जास्त असं इकडं तिकडं शोधाशोध करावी लागत नाही. तर बघायला गेलं तर असं काही माझं किचन आहे, बघू शकतात. हे काही असं ऑर्गनाईज केलेलं आहे. किचन स्लॅबच्या एक्झॅक्ट खाली पण स्टोरेज दिलेलं आहे. तर हा स्टोरेज जर बघितलं ना तर इथं सिलेंडर असतं आपलं बेसिक तेच. आणि इकडे जर बघितलं ना तर इथे मी माझे थोडेसे डब्बे वगैरे स्टोअर केलेले आहेत, तुम्हाला दाखवते मी. इकडे जे आहेत ना ते फ्रीजचे कंटेनर स्टोअर केलेले, खाली कंटेनर आहेत जे की मला कधीमध्ये लागतात ते. त्याच्यानंतर मागे बॉक्सेसमध्ये जे काही माझे नॉनस्टिकचे युटेन्सिल्स आहेत ते ठेवलेले आहे, कारण की मी त्यांचा खूप जास्त फ्रिक्वेंट वापर करत नाही. त्यानंतर एक्स्ट्राचे जे काही साहित्य असेल ते मी इथं ठेवते. तर असं काही हे आहे, खूप जास्त वेल ऑर्गनाइज नाही आहे पण ठीक आहे. त्याच्यानंतर इकडे सिलेंडर आहे सांगितलं. आणि हा जो बेसिनचा एरिया आहे ना तो मी काय म्हणजे असा गजगज नाही करून ठेवला आहे, कारण की आपल्याला माहिती आहे बेसिनच्या खाली सगळ्यात जास्त झुरळ होण्याची शक्यता असते. तर मी जसं आहे एकदम मोकळं ठेवलेलं आहे. तर हा किचन स्लॅबच्या नंतर ना एक्झॅक्ट इथे ना एक विंडो आहे. तर ही विंडो आहे ना एंट्रन्स बाहेरची आहे ना, ती लगेच दिसते. थोडंसं बाहेर खराब आहे म्हणून मी तुम्हाला दाखवत नाही, पण विंडोमध्ये ना मी माझे थोडेफार कपडे वगैरे असतील ना जे की मी नॅपकिन यूज करते माझ्या किचनमध्ये, म्हणजे ओले असले की याच्यावरच टाकून देते, वाळून जातात. आणि वाळल्यानंतर मग मी घडी काढून ठेवून देते. आणि त्याच्या खालीच इथे मी थोडेफार हे ठेवलेले आहे. तर हे माझे पुदिन्याचं झाड आहे, थोडंसं हे करपले, कसं काय करपले काय माहिती, पण इथंच ठेवून दिलं आहे कारण थोडंफार ऊन येतं इथे. त्याच्यानंतर हे पण कशाचं झाड आहे मला नाही माहिती, पण पुदिन्याचाच फ्लेवर येतो याचा, मस्त म्हणजे छान आहे हे पण झाड, म्हणून मी लावून घेतलं आहे. त्याच्यानंतर इथं माझा स्क्रब वगैरे असतो. आणि लगेच इथे ना माझी जे काही किचन क्लीनर्स असतात जे की मला फ्रिक्वेंटली लागतात ते मी इथं असे स्टोअर करून ठेवलेलं आहे. तर हे काही अशा पद्धतीनं आहे, बघू शकतात. आता खिडकीच्या एक्झॅक्ट साईडला बघितलं तर इथं अशी भांड्यांची मांडणी आहे.
तर ही मांडणी तुम्हाला खूप अशी ऑर्गनाइज दिसणार नाही आणि खालचे कप्पे अजिबात ऑर्गनाइज नसतात. हे फक्त आज मला व्हिडिओ करायचा होता म्हणून खूप जास्त असं पद्धतशीर ठेवलेलं आहे. नाहीतर हे सगळे जे भांडे असतात ना हे खाली असतात, कारण की प्रथमचा हात इझिली पोहोचतो. आणि इथल्या पण जे भांडे आहेत ना ते पण खूप इझिली खालीवर असतात. तर तुम्ही कधी म्हणजे अशा व्लॉगमध्ये बघितलं ना तर हे 3 कप्पे कधीच ऑर्गनाइज नसतात कारण की ते प्रथम ठेवतच नाही. बरं असं तर हे काही अशी आहे. तर यामध्ये मी अशाच भांडे ठेवलेले आहे जे की मला खूप जास्त फ्रिक्वेंटली लागतं. आणि वरती मी असे ठेवलेले आहे की जे मी कधी कधी रेअरली वापरते. त्याच्या खाली ना या अशा माझ्या कढया वगैरे आहे जे की मी खूप जास्त वापरते. आणि एक कढईची म्हणजे हे स्टॅक आहेत ना याच्या खाली कमीत कमी 7-8 असे भगोने किंवा मिक्सिंग बोल असतील जे की मी ठेवलेले आहेत. त्याच्या शेजारी बघितले तर छोटे छोटे भगोने ठेवलेले आहेत. त्याच्या शेजारी परत एकदा असे जे काही ॲल्युमिनियमचे कढया आहे जे की मी नाही वापरत, पण सासूबाईंना कधी मध्ये लागतं ते आल्यानंतर तर त्यांच्यासाठी तसं ठेवले. खालचं ग्लास वगैरे जास्त काही ठेवलेलं नाही आहे, कारण की ग्लास जास्त ठेवले ना तर सगळे घासायला येईल म्हणून मोजून 4 ग्लासवरती ठेवलेले आहे. त्याच्यानंतर प्लेट्ससुद्धा मी तसंच केलेलं आहे. जास्त प्लेट्स अजिबात ठेवलेल्या नाही आहे, कमीत कमी प्लेट्स मी वरती ठेवलेलं आहे. नाही तर माझ्याकडे प्लेट्स ताटल्या म्हणजे जे काही भांडे असतात ना त्यांची कमी नाही आहे, पण ते मला घासायला येतील म्हणून मी जास्त काहीच ठेवलेलं नाही. फक्त मोजकं जेवढं लागतं तेवढं ठेवलेलं. खाली इथे ना मी माझे मिक्सर ग्राइंडिंग जार वगैरे आहे ते ठेवलेले आहे. आणि हे कर्ड मेकर आहे. आता हिवाळा सुरू झाला आहे म्हणून हे वरती आहे, नाहीतर हे ठेवून देत असते. हिवाळ्यामध्ये व्यवस्थित दही जमत नाही म्हणून मी वरती काढून घेतलेलं आहे. त्याच्या शेजारीच मी म्हणजे मागच्या साईडला सगळे जे ग्राइंडिंग जार असतात जे मला फ्रिक्वेंटली लागतात ते ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर इकडे असे काही थोडेफार भांडे वगैरे आहे. आणि खाली हे बॉक्सेस बघितले ना हे लवकरच वरती जाणार आहे, पण आता सध्या हे खाली वाटत होतं म्हणून मी ठेवून दिले. तर यामध्ये मला म्हणजे कप आहे. आम्ही चहा पित नाही त्यामुळे हे कप मी असेच ठेवलेले, कधीच वापरायला काढले नाही. पाहुणे आले त्यावेळेसच काढते. आपे पात्रे, त्यानंतर त्यांना गिफ्ट जे मिळाले होते ना प्रथमच्या पप्पांना तर ते इथं खाली ठेवलेले. आणि खालचं जे काही शेल्स आहे ते अजिबात ऑर्गनाइज म्हणजे त्याचं म्हणजे काहीच ठेवलेलं नाही, कारण की तो खूप जास्त मेस क्रिएट होतो. म्हणून एक फक्त मोठी परात ठेवलेली जी की मला लागते तेवढंच इथं मी ठेवलेलं आहे. तर एवढंच काही आहे. आणि ही मांडणी झाली की लगेचच इकडे ना एक असा शेल्स आहे ज्यामध्ये मी असे छोटे छोटे जे काही बरण्या वगैरे आहे ना त्या ठेवलेल्या आहे. आणि खरं सांगते याच्यामुळे ना माझं किचन खूप सुटसुटीत दिसतं. हे जर म्हणजे मागच्या घरात आहे ना हे नव्हतं त्यामुळे माझं किचन आहे ना खूप असं गजगज दिसायचं आणि इझिली ॲक्सेसेबल सुद्धा नसायचं. तर यामध्ये ना मी माझे सगळे छोटे मोठे डबे वगैरे ठेवलेले आहेत. तर वरती बघितलं ना थोड्याफार बरण्या ठेवलेल्या आहे आणि सुटसुटीत ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि खालचे हे जे कॉर्नर आहेत ना म्हणजे हा जो शेल्स आहेत ना यामध्ये मी माझ्या अशा बाउल ठेवलेल्या आहेत जे की तुटू शकतात, जसे की काचेच्या बाउल वगैरे. आणि ह्या जे आहेत ना त्या सर्विंग बाउल्स आहेत जे की मला कुकिंगचे व्हिडिओ प्रेझेंट करण्यासाठी लागतात, तर ते मी इथं स्टोअर केलेले. त्याच्या खालीच बघितलं ना तर इथे ना लसूणचं टोपलं ठेवलेलं आहे आणि हे ठेवलेलं आहे, कारण की खाली ठेवलं ना तर प्रथम आहे ना एक लसूण पूर्ण घरभर पांगून देतो म्हणून ते तसं ठेवलेलं आहे. शेजारीच माझं काचेचं बोल आहे, थोडंफार छोटं मोठं सामान इकडे आहे. तर हा असा एक शेल्स आहे. त्याच्या शेजारून जर बघितलं ना तर अजून एक शेल्स आहे. तर त्यामध्ये मी छोटे छोटे क्वांटिटीमध्ये जे काही मसाले असतात ते ठेवलेले आहेत. तर डेकोरेशनसाठी एक ग्रीन पीस ठेवलेला आहे, बस तेवढंच. आणि त्याच्या शेजारचं जर शेल्स बघितले तर त्यामध्ये पण आता ह्या जे छोटे छोटे बरण्या आहेत ना तर या बरण्यामध्ये सगळे खडे मसाले असतात आणि जे काही बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, लिंबू सत्व हे सगळं यामध्ये मी स्टोअर करत असते. तर हे काही असं आहे, बघू शकतात. आणि या शेल्सचा एक्झॅक्ट खाली ना कांदे आणि बटाट्याची अशी चाळी म्हणजे हे काय म्हणतात त्याला हे रॅक आहे ते इथंच असतं. आणि ही जे कास दिसते ना तुम्हाला तर याची आहे, पण ती निघून आलेली होती तर मग मी काढून ठेवली. पण ते रूम ओनर आहे ना त्यांनी काही बसवली नाही म्हणून ती अशीच पडून आहे. तर याच्या एक्झॅक्ट इकडे बघितलं ना तर इथे त्यांनी देवाऱ्याचं युनिट ठेवलेलं होतं. पण काय माहिती का प्रथम देव म्हणजे व्यवस्थित ठेवत नाही, त्यांच्याशी खेळायला लागतो म्हणून मी काही देवारा इथं ठेवलेला नाही, तो हॉलमध्ये आहे. तर इथे असं काही ते आहे तर मी असंच वापरते त्याला, देवाची जागा काही ठेवलेली नाही आहे. आणि त्याच्यावरती जर बघितलं तर थोडेसे स्विच आहे लाईटचे वगैरे देवासाठी. त्याच्यानंतर वरती जर बघितलं ना थोडेफार खिळे वगैरे होते तर त्यामध्ये ना मी असे देवपूजेसाठी जी झाडणी आणली होती ना दिवाळीला ती लटकून ठेवलेली आहे. आणि वरतूनच अशा 2 चाळण्या आहेत. आणि हे सूप आहे जे की आपल्याला दळण वगैरे करतो ना त्यासाठी लागतं ते. आता याच्या एक्झॅक्ट इकडच्या साईडने बघितलं ना तर इथं माझं फ्रीज आहे
बघू शकतात हे फ्रीज आहे आणि फ्रीजच्या वरती तुम्ही बघू शकतात माझा डायरेक्ट पूर्ण कटलरी होल्डर इथं झालेला आहे। मी खूप प्रयत्न करते की यावरती कमीत कमी सामान ठेवायचं, पण माझ्याकडे ना हे छोटं मोठं सामान ठेवायला दुसरी कोणतीच जागा नाही आहे। तुमच्याकडे जर काही सजेशन असेल ना तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा। पण हे पण मी ऑर्गनाइज करून ठेवण्याचा प्रयत्न करते। जसं की हा छोटा शेल्फ म्हणजे छोटा हा आहे ना ऑर्गनायझर, यामध्ये मी सगळे छोटे स्पून वगैरे ठेवते। हे 2 आहेत ना, हे यामध्ये मी माझे सगळे किचन टूल ठेवते, जसे की चाणी, विस्कर, नाईफ, त्याच्यानंतर हे ब्रश, असं सगळं काही छोटे छोटे याच्यामध्ये ठेवते। त्याच्यानंतर हे मागचे आहेत ना, यामध्ये मोठे मोठे युटेन्सिल्स असतात, म्हणजे मोठे मोठे स्पॅच्युलास वगैरे। आणि त्याच्यानंतर हा आहे ना, यामध्ये सिलिकॉनचे आणि वुडन स्पॅच्युला असतात। तर असं काहीतरी मी स्टोअर केलेलं आहे। आणि हे जे छोटाला तर यामध्ये चमचे वगैरे असतात ना, ते स्टोअर केलेलं आहे। ते असं आहे, तर असं काहीतरी आहे हे। आणि त्याच्यानंतर मग डायरेक्ट एंट्रन्स होतेस तर बाहेर जायचं तर एवढंच किचन आहे। आणि याच्यावरती बघितलं ना तर इथं थोडीशी अशी स्टोरेज दिलेलं आहे त्यांनी। तर तिथे ना मी माझे सगळे जे काही चौरंग आणि पाट आहे ते ठेवलेलं आहे। त्याच्या शेजारी जे काही माझे काय म्हणतात लग्नात आलेली पितळी भांडी आहेत ते ठेवलेली आहे, जे की मी कधीच वापरत नाही, कारण की त्यांना घासायला खूप जास्त कंटाळा येतो। तर असं वरती मी स्टोरेज ठेवलेलं आहे थोडंफार, कारण की खाली यांना जागा नाही आहे आणि वापरण्यात येत नाही, म्हणून मी वरती ठेवून दिलेलं आहे। तर असं काही स्टोरेज आहे, बस इतकंच। तर असं आहे माझं किचन। कसं वाटलं किचन मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा। काही सजेशन असेल ते सुद्धा नक्कीच सांगा। चला तर मग अजून एका व्हिडिओसह भेटूया, तोपर्यंत स्टे ट्यून आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या। चला तर मग पुन्हा भेटूया।